मुंबई महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडीबाबत एक मोठी बातमी आता समोर आली आहे। महापौर पदाची निवड लांबणीवर पडली असून शिंदे सेना भाजपमध्ये या एका पदावरून महापौर पदावरून रस्सीखेच सुरू असल्याच्या सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे? मुंबईच्या महापौर पदासाठी अनेक दावेदार समोर येत असून या निवड प्रक्रियेत नेमकी काय अडचण समोर आली आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर महापौर पदासाठीची आरक्षण सोडत 22 जानेवारीला जाहीर झाली। या सोडतीमध्ये हे पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झालंय, म्हणजे महापौर एक महिला असणार आहे आणि ती खुल्या गटातून असेल हे स्पष्ट आहे। सुरुवातीला निवडणुकीची प्रक्रिया 31 जानेवारीला होणार होती, त्यासाठी 27 जानेवारीला उमेदवारी अर्ज दाखल होणार होते आणि महिन्याच्या शेवटी महापौर पदाचं मतदान होणार होतं। म्हटलं गेलं, पालिकेच्या प्रशासनाने आता या सगळ्याची जाहिरातही तयार केली होती, पण ही सर्व प्रक्रिया स्थगित झाली आहे, सध्या तरी स्थगित झाली आहे। याची काही महत्त्वाची कारणं आता आपण मग जाणून घेऊ। पहिलं म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अद्याप कोकण विभागीय आयुक्तांकडे त्यांच्या गटाची नोंदणी केलेली नाहीये। महत्त्वाचं म्हणजे या नोंदणीशिवाय महापौर पदाची निवड प्रक्रिया पुढे सरकत नाही आणि याचाच परिणाम महापौर निवडीवर होणार असून आता फेब्रुवारी महिन्यात ही निवड होईल अशी माहिती मिळते। खरं पाहायचं झालं तर 22 फेब्रुवारी पर्यंत या सगळ्याला कायदेशीर मुदत आहे, पण सध्या सदर निर्णय अजून पुढे जातोय। भाजप आणि शिंदे सेना स्वतंत्र गट नोंदवणार की महायुती म्हणून एकच गट स्थापन करणार हाही निर्णय बाकी आहेच। आता स्वतंत्र गट नोंदवणार की महायुती म्हणून एक गट नोंदवण्याचा जो विषय आहे तो पण खूप इंटरेस्टिंग आहे। महत्वाचं म्हणजे हा गट नोंदवल्याशिवाय देखील महापौर निवडता येत नाही। भाजप म्हणतंय आपण एकत्र मिळून एकच गट जो आहे तो नोंदवू, म्हणजे एकनाथ शिंदे यांचे नगरसेवक आणि आमचे भाजपचे नगरसेवक असे सगळे मिळून एकत्र मिळून गट नोंदवू असं भाजप म्हणतंय। म्हणजे शिंदे सेनेने 29 नगरसेवक भाजपच्या 89 नगरसेवकांसोबत एकत्र येऊन गट स्थापन करायचा आणि त्याचा गटप्रमुख जो प्रत्येक नगरसेवकाला व्हीप बजावतो तो देखील मग एकच असेल। आता भाजपचे सर्वात जास्त नगरसेवक असल्या कारणाने हा व्हीप बजावणारा गटप्रमुख भाजपचा होऊ शकतो, मात्र शिंदे सेनेला हे चालेल का? त्यांच्या नगरसेवकांचा गटप्रमुख भाजपचा असला तर त्यांना रुचेल का हा प्रश्न आहे। त्यामुळे भाजप आणि शिंदे सेनेची गट निवडीची जी प्रक्रिया यामुळे देखील अजून अपूर्ण आहे आणि निवडणुकीचा कार्यक्रम यासाठी देखील एक पुढे ढकलला जातोय असं देखील एक कारण समोर येते। आतापर्यंत काँग्रेसच्या 24, MIMच्या 8 आणि मनसेच्या 6 नगरसेवकांची कोकण भवनमध्ये नोंदणी झालेली आहे। त्यांनी महापालिका सचिव कार्यालयात प्रमाणपत्र पावत्या जमा केल्यात। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या 65 नगरसेवकांची नोंदणी पूर्ण झालेली आहे। त्यांच्या गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर असणार आहेत। माझी सहकारी जी आहे गौरी टिळेकर या विषयावर एक वेगळा व्हिडिओ करणार आहे। म्हटलं जात आहे किशोरी पेडणेकरांना गटनेते पद दिल्याने ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा नाराजी नाट्य सुरू झालंय। या मागचं नेमकं राजकारण काय आहे हे आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तो व्हिडिओ तुम्हाला सजेस्ट होण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अजून एक मुख्य मुद्दा म्हणजे शिंदे सेना आणि भाजपमधील महापौर पदावरून सुरू असलेली रस्सीखेच। मुंबई महापालिकेत भाजपला 89 जागा मिळाल्यात तर शिंदे सेनेच्या वाट्याला फक्त 29 जागा आहेत। तरीही शिंदे सेनेकडून महापौर पदावर जोरदार दावा केला जातोय असं म्हटलं जात आहे। माध्यमांमधून सांगितलं जात आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महापौर शिवसेनेचा असावा अशी मागणी शिंदे सेनेकडून एक करण्यात येत होती। दुसरीकडे भाजपकडे बहुमत आहे, त्यामुळे ते महापौर पद सोडण्यास तयार नाहीयेत। यामुळेच हॉटेल डिप्लोमेसी सुरू झाली आहे आणि मग हॉटेलमध्ये बैठकांद्वारे चर्चा करण्यात येत आहे। शिंदे सेनेने स्थायी समिती अध्यक्ष पदावरही दावा ठोकलाय, पण भाजपला हे मान्य नाहीये। याशिवाय स्थायी समिती, सुधार समिती, बेस समिती, शिक्षण समिती अशा वैधानिक समित्यांच्या अध्यक्ष पदांवरही एकमत झालेलं नाहीये। तसंच 18 प्रभाग समित्यांच्या अध्यक्ष पदांबाबतही चर्चा सुरू आहे। हे प्रकरण कसं सोडवणार? सूत्रांनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ह्या सगळ्या बैठका होणार। या सगळ्या विषयावरच्या ते दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर महायुतीची बैठक घेणार आणि यातून तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे। भाजप समोर आव्हान आहे मित्रपक्ष शिंदे सेनेला सन्मानजनक पद देत महापौर पदाचा तिढा सोडवण्याचा,
कदाचित महापौर पद शिंदे सेनेला देऊन समेट होईल अशी चर्चा आहे. आता महापौर पदासाठी भाजपकडून अनेक नावे चर्चेत आहेत. तेजस्वी घोसाळकर, रितू तावडे, राजश्री शिरवाडकर, अलका केरकर, हर्षिता नार्वेकर, आशा मराठे, शीतल गंभीर ही नावे आघाडीवर आहेत. भाजप धक्कातंत्रासाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे अनपेक्षित नाव देखील यांच्या एक विरुद्ध किंवा दुसरं कोणतं तरी नावही पुढे येऊ शकतं. शिंदे सेनेकडूनही उमेदवार आहेत, पण त्यांचा दावा कितपत यशस्वी होईल हे पाहणं औत्सुक्याचं आहे. सध्या हे प्रकरण राजकीय नाट्याने भरलेलं आहे. मुंबईच्या विकासासाठी महापौर निवड लवकर होणं गरजेचं आहे, पण सत्ता वाटपाच्या खेळात ते लांबत चाललेलं आहे. याबाबत काही नवीन अपडेट आल्यास आम्ही तुम्हाला कळवू. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. धन्यवाद.